नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुक्या बोंबलाची चटणी करून दाखवणार आहे। ही चटणी बनवायला फारसा वेळ लागत नाही, फार कौशल्य लागत नाही, सहज कोणीही बनवू शकेल। ही पद्धत खूप साधी आणि सोपी आहे, कोणीही करू शकेल। तुम्हाला या पद्धतीने करायची असेल तर नक्की करून बघा, खूप छान होते चटणी। आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। फोडणीसाठी तेल 2 ते 3 चमचे आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची यांची बारीक पेस्ट केलेली आहे। कढीपत्ता फोडणीसाठी 6 ते 7 पानं आहेत, लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला टोमॅटो आहे, मी इथे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, 2 ते 3 कोकम आहेत आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आणि 10 ते 12 सुके बोंबील आहेत। त्याचे साफ करून मी त्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत। गॅस पेटवून मी त्यावर तवा ठेवला आहे गरम करायला। तवा गरम झाला की आपण त्यावर बोंबील भाजून घेऊया। तवा गरम झाला तर त्यामध्ये बोंबील टाकूया। मी इथे 10 ते 12 सुके बोंबील घेतलेत, बारीक आहेत, जास्त जाड नाही आहेत। आता हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। बोंबील छान भाजून झाले, आता आपण गॅस बंद करूया। इथे एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये आता 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। आता ह्या पाण्यामध्ये आपण भाजलेले बोंबील टाकणार आहोत। हे बोंबील आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मी बघू शकता किती घाण निघाली ती, त्याच्यात बोंबलामध्ये धुळीचे कण वगैरे असतात ना, ते निघून जातात। त्यासाठी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी हे बोंबील 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता आपण फोडणी देऊया। मी गॅस पेटवून कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल गरम झाले, त्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता छान परतला, आता त्यामध्ये कांदा टाकूया। कांदा परतून घेऊया, कांदा लाल झाला पाहिजे। कांदा बारीक चिरून भाजायचा आहे। कांदा बारीक चिरला ना की लवकर परतला जातो। आता कांदा परतून झाला आहे, त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटोसुद्धा चांगले मऊ होऊन द्यायचे। टोमॅटो मऊ व्हावा म्हणून ना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। कांदा आणि टोमॅटोमध्ये मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो मऊ झाले, मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे। आता त्यामध्ये आपण बारीक हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं हे वाटलेलं ना, ही पेस्ट आपण याच्यामध्ये टाकूया। ह्या पेस्टला सुद्धा छान परतून घ्यायचे। लसणाचा कच्चा आवाज जायला पाहिजे। कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, मी ही पेस्ट ना त्याच्यामध्ये 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली, थोडंसं आलं घेतलं। ते थोडंसं जास्त बारीक नाही, जास्त जाडही नाही, असं वाटून घेतले। तुम्हाला जसं तिखट हवं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही ही पेस्ट करू शकता। छान परतून झाले, आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकूया। कांदा लसूण मसाला, हळद छान परतून घ्यायचे। आता यामध्ये धुतलेले बोंबील टाकूया। हे पण छान परतून घ्यायचे। मी जास्त भाजी केली नाही, 1 ते 2 माणसासाठी पुरेल। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। कांदा टोमॅटो आणि मसाल्यामध्ये बोंबील छान परतून झाले। इथे मी पाणी टाकते। अर्धा ग्लास पाणी टाकले।
चवीनुसार मीठ टाकूया. मीठ बेतानेच टाकायचं, कारण सुक्या मच्छीला ना मीठ लावलेलं असतं. कोकम टाकूया. पुन्हा एकदा हलवून घेऊया. आता यावर झाकण ठेवूया. 5 ते 7 मिनटं असंच ठेवूया. 2 मिनटानंतर मी झाकण काढून बघितले. चटणीला छान उकळी आली आहे. थोडा वेळ अजून ठेवूया. 5 ते 7 मिनटं झाली. बघू आपण. चटणीला छान कलर आला आहे. आता बोंबील शिजला की नाही बघूया. बोंबील शिजला, तुम्ही बघू शकता. बोंबील शिजले, पण चटणीमध्ये थोडं पाणी आहे. पाणी आटेपर्यंत आपल्याला तसंच ठेवायचं गॅसवरती. पाणी संपलं की गॅस बंद करायचा आहे. चटणी तयार झाली. आता त्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. गॅस बंद करते. ही तयार झाली आपली बोंबलाची चटणी. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. कोथिंबीर टाकली. आता मिक्स करून घेऊया. बोंबलाची चटणी तयार झाली. मी गॅस घालवलेला आहे. चटणी बाउलमध्ये सर्व करते. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, कमेंट करा. ही चटणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान होते ही भाजी. त्यावर आता आपण कोथिंबीर टाकूया. तयार झाली बोंबलाची चटणी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.